नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत जिंती नाका, फलटण, जिल्हा सातारा येथे. फलटण म्हणजे नाही विभागाचं नाव फलटण, ही पलटण माझ्या मागे आहे ती. सातारा जिल्हा, फलटण, शिवाजी महाराजांचं सासूरवाडी. त्यामुळे काय सगळ्या बायका एकदम तलवारी काढून जोशात उभ्या आहेत. खेळ कशा खेळतात माहित नाही, त्यासाठी सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण जे जिंती नाक्यावर आज आलेलो आहोत तिकडे राहणाऱ्या एक ताई माझ्या बरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ वर्षा सुरेशराव पतंगे. बर, मला इकडची लोक कशी आहे त्याच्याविषयी सांगा जरा. या ठिकाणची जी मंडळी आहे किंवा बायका आहेत, या सगळ्या हौशी आहेत, सगळ्या याच्यात भाग घेणाऱ्या आहेत, सगळ्या कष्टकरी आहेत. या ठिकाणी त्यांना आम्ही बोलवलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे, त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. पण माझी एक इच्छा आहे की मी निदान कुठेही कार्यक्रमामध्ये असते, पण या बायकांना चान्स मिळावा टीव्हीवर येण्याचा, याच्यासाठी मी आपल्याला SMS केलेला होता आणि त्याप्रमाणे ही मंडळी आलेली आहे. या ठिकाणी भजनाचा कार्यक्रमही होतो. गोंदवलेकर महाराज आमचे इथले प्रसिद्ध आहेत, त्यांचा होतो आणि प्रत्येक जण कष्ट करणारी बाई आहे. सगळे लोक आहेत. तुम्ही SMS केलात, या बायका आल्या, SMS करून आम्ही पण आलो. हो, कष्ट खूप करतात. हो, थोडासा वेळ टाइमपास पण करायची गरज असते. हो की हो, असते ना. म्हणूनच आम्ही इकडे आलेलो आहोत. टाइमपास पण करणार ना? बरोबर करणार. नक्की नक्की करणार. नक्की. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची, जी मला माझा मित्र काढून देणार आहे. हाय, काय नाव तुझं? मयूर चंद्रकांत जाधव. काय करतोस तू? कितवीत आहेस? 6वीत. बर, तुझं आवडतं फळ कुठलं रे? आंबा. चल, मला माहिती आहे खरं काय ते. केळी आवडतात की नाही तुला? हो. हा, 1 डझन केळी संपवलीस ना मगाशी? बरं, मला याच्यातली टोकन्स काढून देशील? 3. हा, डोळे मीठ आणि एक एक करून 3 टोकन्स माझ्या हातात. एक एक करून. व्हेरी गुड. अजून एक दे. व्हेरी गुड. अजून एक दे. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 54. दुसरा क्रमांक आहे 81. आणि तिसरा क्रमांक आहे 63. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळ तर सुरू करायचे पण मारायचे त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मंगल भगवान जाधव. मंगल भगवान जाधव. तुम्ही काय करता? घरकाम. घरी असता, सगळ्यांची काळजी वगैरे घेता, खायला वगैरे बनवता सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर काय करता सांगा. त्याच्यानंतर थोडासा टीव्ही बघायचा. थोडासा म्हणजे टीव्ही बघायचा. टीव्ही बघायचा थोडासा. हा हा, का? भरपूर बघायचं टीव्ही. ना, काम नसतात का दुसरी? ती झाल्यावर म्हणतो मी. संध्याकाळपर्यंत कामं झाली की 6:30ला 3:30 बघायचं की नाही? बघायचं की. बघायचं की नाही. मग बाकी काय करता? आणि इतर वेळी परत गावात जातो. बचत गट हे असतात महिला. तुम्ही बचत गटात काम करता? चालवतो आम्ही बचत तुम्ही गट. चालवता. काय तयार करता त्याच्यात? मग ते फाईल लिहायचे असतात, महिलांची नावं हे सगळे लिहायचे असतात. अच्छा अच्छा. मग त्याच्यासाठी वेळ जरा काढायला लागतो. हो बरोबर. मग संध्याकाळी पाणी येतं 5 वाजता. बचत गटात? नाही, घरी पाणी येतं. 5 वाजता ते भरावं लागतं. हा, भरावं लागतं. बरोबर. आणि मग त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागतो. सगळा दिवस प्लॅन आहे एकदम. मग हा, सकाळी काम करायचं, दुपारी बचत गट, संध्याकाळी पाणी, मग 3:30, मग जेवण, झोपायचं. फिरायला जाता? शॉपिंग वगैरे करता? खरेदी वगैरे करतो की. करताना वस्तूंच्या किमतीचा अंदाज पण असेल तुम्हाला? कुठली वस्तू किती रुपयाला मिळेल वगैरे अंदाज असतो ना आपल्याला एक, कारण तीच आपल्याला फेरी खेळायची आहे. हा, त्यासाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुरेखा शत्रुघ्न जाधव. अच्छा, तुम्ही काय करता? मी बालवाडी शिक्षिका आहे. काय सांगताय? हो. लहान मुलांना शिकवता? हो. छान शिकवता? हो. मुलं त्रास देतात ना? नाही.
नाही आता बोला बिंदास बोला, असं काय खरंच नाही देत. टेन्शन बाळगू नका. मग तुम्ही त्यांना देता? नाही. तुम्ही पण नाही देत. बरं, आणि काय कुठले विषय वगैरे शिकवता तुम्ही? काय नाही, असंच त्यांना मनोरंजन असं म्हणून गाणी किंवा इंग्लिशमध्ये फळांची नावे. अच्छा, असं, हा. त्यांच्या वयानुसार. level-प्रमाणे, हो. अच्छा, गाणी तुम्ही शिकवता? हो. म्हणजे गात पण असणार हो की नाही? आम्हाला सगळं कळतं हो. चला गाणी म्हणून दाखवा आता. त्यापेक्षा श्लोक म्हणून श्लोक म्हणून दाखवा. मी एवढा असं खाली उभं राहू म्हणजे तुम्हाला एक असं वाटेल की बालवाडीत. नाही. हा, मग म्हणून दाखवा. चला. आई माझा गुरु, आई कल्पतरू, प्रेमाचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार, आई माझी. किती छान गाणं म्हटलं. मुलं छान एन्जॉय करत असतील ना? हो. मग आता शाळा झाल्यावर तुम्ही पण बाहेर वगैरे मार्केट बिर्केट सगळं करता की नाही? जाते हा? रविवारच्या सुट्टीत जाता ना? हो. आपल्याला वस्तूंच्या किमती लावायच्या आहेत, हो. त्याचा अंदाज असला पाहिजे. त्यासाठी ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. सुवर्णा भास्कर गवळी. तुम्ही काय करता? कपडे शिवते. अच्छा, कपडे शिवता? हा. मग अशा हाताने शिवता असे? नाही, मिशन आहे. त्याच्याने शिवता? हा. मला वाटलं असं शिवता कपडा की झाला असं मशीनने शिवता. बर, काय स्पेशालिटी तुमची? ब्लाऊज शिवणे. कुठे खाली काय मशीन आहे की काय? मग बाकी काय टाइमपास करता तुम्ही? बाकी काय नाही, ब्लाऊज शिवते आणि नंतर सकाळ संध्याकाळ स्वयंपाक धुणं भांडी एवढं, दुसरं काय नाही. दुसरं काय नाही? काय नाही. मी कुठे म्हणतो अजून दुसरं काय? सकाळ संध्याकाळ स्वयंपाक? हो. कुणासाठी एवढा? हा, घरातल्यांसाठी? हा, घरातल्यांसाठीच की. मग मला तर बोलवणारच नाही ना तुम्ही. बोलवणार. माझ्यासाठी कुठे स्वयंपाक करणार तुम्ही? हा, शॉपिंग वगैरे करता? हा, हं? करतो की. बाहेर जाता? हा, जातो. हो ना? हा. तुम्हाला पण राऊंड खेळायचे की नाही? हा, खेळायची. खेळायचे ना? हा, आता जरा तुमच्यात उत्साह यायला लागलाय राऊंडचं नाव काढल्यावर. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. गप्पा म्हणून झाल्या, आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती? राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट ठेवणार, तुम्हाला काही आकडे देणार. आकडे वापरून एक किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार सुरेखाताई, मग मंगलताई, आणि मग किंमत लावणार सुवर्णाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. 24 कॅरेट गोल्ड फॉर्मिंग केलेल्या, मशीन फिटिंग केलेले अमेरिकन डायमंड असलेल्या ह्या नेकलेस सेट मध्ये एक नेकलेस आणि 2 कर्णफुले आहेत. प्रॉडक्ट तयार, सुरेखाताई तयार. हे घ्या आकडे, 4 आकडे वापरा आणि याची किंमत लावा. किती किंमत आहे? 2435. 2435. अंदाज वाटतोय तेवढी असेल याची. हा, हा. मागे काय वाटतं? 2435 बरोबर वाटते? एक साथ नाही. किती वाटते मग? आणि बायकांना काय वाटते इकडे? 1600 आणि 1200 ते 1800च्या मध्ये मागे वाटते. तुम्हाला काय वाटतं? एवढी असेल. एवढी? असेल. 2435. मग ती फ्रीज करायची तुम्हाला? हो. ठीक आहे. 2435. 2435. 2435. सुरेखाताईंनी पण अंदाज सांगितला. बघूया आता मंगलताई काय करतात. हे घ्या, 4 आकडे वापरा तुम्ही पण. किती किंमत आहे? 1450. 1450. हा, एकदा मागे एकदा विचारून घेऊ आपण. मुलांना विचारू परत एकदा. काय वाटते मागे? 1450. तुम्हाला किती वाटतं? मग नाही तर 3000. आता बघा, तुम्ही ठरवा बायकांचं ऐकायचं की मुलांचं ऐकायचं. बायका घेतात फक्त, मुलं देतात. तर त्यानुसार बघा आता 1450 काय करायचं तुम्हाला? मला हेच ठेवायचं. हेच ठेवायचं आपल्याला. हा, मुलांबरोबर जायचंय. ठीक आहे, फ्रीज करूया. 1450. 1450. 1450. मंगलताईंनी पण अंदाज सांगितला. बघूया आता सुवर्णाताई काय करतात. हे घ्या, 4 आकडे लावा तुम्ही. किती किंमत आहे? 1250. 1250. हा. काय वाटतं? 1250 परत? नाही. अरे जास्त आहे थोडी याच्यापेक्षा. तुमची खूपच जास्त. 1250 पेक्षा. तुम्हाला काय करायचंय? फिक्स करा. फिक्स करायची किंमत? हा.
ठीक आहे 1250 1250 1250 तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. सुवर्णताईंनी किंमत सांगितली 1250 रुपये, मंगलताईंनी किंमत सांगितली 1450 रुपये आणि सुरेखाताईंनी किंमत सांगितली 2435 रुपये. आणि ह्या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1690 रुपये. त्यामुळे विजेता आहे मंगलताई. हा घ्या तुमचा नेकलेस सेट. काय कस काय वाटतंय? चांगलं वाटलं ना. छान वाटलं. हो खूप आनंद झाला. मी फिरत फिरत आलेले आपलं बघायसाठी, पण ह्या वस्तू मिळेल असं मला वाटलंच नव्हतं. आणि वस्तू मिळाली. वस्तू मिळाली. आता फिरत फिरत जाऊ नका कुठे. नाही नाही, इकडं आलेले फिरत फिरत कार्यक्रम. थांबा, कारण आपल्याला दुसरी फेरी खेळायची आहे. होय खेळायची की नाही? खेळायची. हा, आता नेकलेस घालून पाणी बिणी भरा मग. हा, दुसरी फेरी खेळायची, त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. एक प्रश्न विचारतोय. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, असा मी कोण आहे, छोटासा आहे, टिमटिमणारा, तेल नाही वात नाही तरी पण प्रकाश देतो, अंधारात उजळून दिसतो. उत्तर आठवून ठेवा.